नमस्कार, story.com च्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत. मी आता जत विधानसभा मतदारसंघात आहे, सांगली जिल्ह्यातल्या. गोपीचंद पडळकर या मतदारसंघातले उमेदवार आहेत भाजपचे आणि त्यांच्या विरोधात बंडखोरी झाल्यामुळे आणि काँग्रेसचे उमेदवार इथे आहेत, त्याच्यामुळे टफ फाईट इथे आहे. मी आता एका गावात आहे. या मतदारसंघातल्या गावकऱ्यांचं म्हणणं काय आहे? बसरगी गाव आहे, बसरगी ना, बसरगी हे गाव आहे. या गावकऱ्यांचं म्हणणं काय आहे? या मतदारसंघात आजूबाजूच्या गावात काय परिस्थिती आहे? गोपीचंद पडळकरांची परिस्थिती इथे काय आहे? बंडखोरीमुळे काय अडचण होऊ शकते का? तर अशा अनेक गोष्टी मी या गावकऱ्यांकडून जाणून घेणार आहेत. गावाकडची लोक एकदम बिंदास, त्यांना जी परिस्थिती माहिती आहे ती सांगत असतात. कुठल्या हातचं राखून ते बोलत नाही. त्यामुळे मी या गावात थांबलोय. कोणापासून सुरुवात करू? इथून यांच्यापासून करतो. कोण निवडून येत आहे? पडळकर. पडळकर त्यांच्या विरोधात बंडखोरी झाली ना, पण असू दे किती हां, ते असला तर बागा असते की त्याला काय करतो. भाजपची कामं आहेत का इकडं? काय नाही. हां, काय काम आहेत की कामं आहेत. हं. मग मागच्या वेळी कामं नव्हते का? नव्हतं. काँग्रेसवाले निवडून आले. निवडून आल्यावर ते करलं तर होतं. करलं नाही काय कुठं नाही होत. काँग्रेसवाल्यांनी काम नाही केलं का? काय पण केलं. सावंत साहेबांनी काहीच केलं नाही. हां. येत नाही तिकडे ते. इकडे कशाला येते त्याचं काय. हां, काय म्हणते? मतदानला येते की आता फक्त मतदान मागायला, मध्ये येत नाहीत. कशाला काय काम तर हां, काय आजूबाजूच्या गावात इकडे कोणाची हवा आहे? आहे. बीजेपी आहे. बीजेपी. पडळकर साहेब येतात. आणि का पण ते बंडखोरीमुळे काय फटका बसतोय का? काय कुठं काय ते बंडखोर पत्ताचं नाही. बंडखोर करून काय करणार आहे? बंडखोरी केली पण ते इकडे त्यांची काही चर्चा नाही. फक्त पडळकर. फक्त पडळकर. हां, मग सावंत हे ते 5 वर्ष काय केलं आमच्या गावाला? काय केलं नाही, आलाच नाही. आम्ही ते तोंड बघितलं नाही त्यांचं. इकडे आलेच नाही 5 वर्षात. आलाच नाही ते. काही काम, पाण्याचा प्रश्न आहे, काय बी शेती, काय केलं नाही. काही मदत नाही. काय बी मदत केलं हां, नाही. काय म्हणले? पाणी येत आहे म्हणताना ते निवडून दिला होता. हां ते बंदच झालंय. ते आता त्याला कोण जात नाही. हां, इकडे काही आहेत, काही तरुण मुलं पण आहेत. या इकडे तुम्ही, तुम्हाला मला प्रश्न विचारायचे. तुम्ही पण सांगा, काय कोणाची हवा आहे, काय येत आहे? पडळकर यायला पाहिजे. पडळकर येणारच. येणार आहे. पण ते काही मतदारसंघात फिरलो, लोक म्हणत होते की ते जरा बंडखोरी झाल्यामुळे थोडं काही tension आहे फरक त्यांना. पडत नाही. काय फरक पडत नाही. काय पडळकर आलं तर आपल्या गावाला पाणी येणार आहे. हं. नाही आलं नाही तर आपलं गाव कायम दुष्काळ. 4 गाव दुष्काळ होती. हां, 4 गाव दुष्काळ. 4 गावाला पाणी अजून पोहोचलं. एक बसरगी, गुगाड, शिंदूर आणि कुंभराणी. 4 गावाला पाणी चाललं नाही. पाणी देतो म्हणून पडळकर साहेबांना आश्वासन दिलेत. आणि ह्या पंचायत गट किंवा जिल्हा परिषद गट त्यांना लीड मतदान करणार. हां. आजूबाजूच्या गावात काय परिस्थिती आहे इकडे? आपल्या जिल्हा परिषद गट सर्व चांगला आहे. हो, तो निकी येणारच आहे. जिल्हा परिषद गट मध्ये चांगला आहे. निकी येणारच आहे. इकडे लोकसभेला कोणाला लीड होतं इकडं? लीड आपलं संजय का. म्हणजे इकडे महायुती चालते का? 11,000 लीड आला होता त्या जीडीपी मध्ये 11,000 लीड होतं. 11,000 लीड होतं संजय काका. हां, मागच्या वेळी यांना सावंत साहेबांना भरपूर मतदान झालं होतं. हां? मागच्या वेळी त्यांना झालं होतं मतदान इकडे सावंत साहेबांना? सावंत साहेबांना कमी झालं. हां? कमी कमी झालं होतं. भाजपला मतदान इकडे आता बरेच गाव आहेत. भाजप पहिली इकडे एवढी स्ट्रॉंग नव्हती, पण पडळकर आल्यामुळे काय फरक पडला? हो, फरक पहिल्यापासून स्ट्रॉंग आहे आपलं भाजप. हां सत्ता. हां आता संजय काका विलेशन करताना जगताप साहेब पूर्ण केला कायरशेड. हां हां. पण आपल्या तालुक्यामध्ये 5,000 का 7,000 लीड आहे भाजप. संजय काकांच्या वेळी. हो, संजय काका हां. कोणत्या मुद्द्यामुळे मतदान करतात त्यांना इथे? कामामुळे. कामं करतात. हो, काम करत. काँग्रेसच्या आमदारांनी कामं केलं नाही. इकडे काय थोडं बहुत काय तर विचार गाव खेडगाव आहेत. काय ते परिचय काय तर थांबा, यांचं काय चाललंय? काय म्हणतात? दादा माझे नाव किरगोंडा पटेल. हां मी राहणार बसरगे. हां. कवा संजय काका आला तेव्हापासून पहिला हुकदराच्या पर्यंत सगळं बंद होता. काका कवा आला तेव्हा हुकदराचा चालू झाला. आमची शेतकऱ्याची प्यायला पाणी नव्हता. कुठं तर बोर मारून प्यायला पाणी मोटर चालू करायला गेला का नाही, हुक धरायचं, जाळी गाडी पाठवायचं, पोलीस यायचं, असं चालू होता. आमची बीजेपी सरकार आलं तरच बरं आहे आम्हाला. आणि इथं शेजारी गाव आहे 4 किलोमीटरवर कराडमध्ये 10 वर्ष बिल माफी आहे आणि शेतकऱ्याला पाणी देत आहेत, कर्जमाफी करताय, सगळ्या सुविधा करताय. आमची तालुक्याचे आमदार येऊन काय करता इथं? काय करायला नाही, नुसता निवडून यायचं, जाऊन त्यांची घरात बसायचं. आता बीजेपी आलं तरच आमचे बघा लाईट बिल सूट केले आणि लाडकी बहिणीचे पैसे सोडले आणि ह्याच्यानंतर
सोसायटी पण सूट करणार आहे आता आले तर. आणि शेताला पाणी ते आले तरच येणार आहे. ती तर 100% एवढंपर्यंत सगळं आमदार येते निवडून जाते, काय पण काम केलं नाही. आणि आमची इकडं रस्ता बिस्ता बघितला साहेब, गुडघेपर्यंत चिखल होते 100 वेळा. सांगत हा, आमची बसरी रोडला. आणि सगळ्या लोक मळ्यात राहते, शाळाचे पोरं जाते येते, काय रोड करत नाही, काय ही करत नाही, इकडे येऊन बघत पण नाही. असं आमची परिस्थिती आहे इथं. इकडे मतदान मिळत नसेल म्हणून येत नसेल आमदार इकडे. मतदान काय आम्ही सगळं निवडून दिल्यावरच येणार किती. काय म्हणलं, पुढे या पुढे या. त्यांच्या दप्तरमध्ये 2-3दा डांबरीकरण झालंय रस्ता. पुढे या जरा. हा, त्या रस्ता झाला नाही, दप्तर मध्ये झालंय आमदारच्या. पण इकडं या मतदारसंघात जातीवर मतदान होत आहे का? नाही तसं काय जातीवर होय ना? नाही पक्ष धरून नाही. पक्ष धरून होत आहे. पक्ष धरून होतंय. पण आता ते अपक्ष उमेदवार जे आहेत ते जरा जातीवर करण्याचा प्रयत्न करतात. ते काय करेल ते, कोण पाहुणं पै असेल ते तेवढं करतील की. त्यांचे पाहुणे हा, करतील. असं आहे. भावकी पाहुणं पै, हा. मग इतर कोण करणार नाही. इथे या झेडपी गटात किती गाव आहेत सगळे? किती गाव आहेत तुम्हाला माहित असेल? हा, या झेडपी गटात फक्त पडळकर जातात का? हा बरोबर 100% कोण लीड आहे. जिल्हा परिषद बिळूर गटात बिळूर गट 100%. आणि आजूबाजूच्या गटात काय परिस्थिती इकडे? आपला गटमध्ये फुल लीड येणार. हा. मुस्तांडी गटमध्ये ते बी लीड येणार. तुम्हाला एकच सांग काय, हा. पडळकर साहेब आला तरच आपला तालुका सोडून होणार आणि तो येणारच आहे. एवढं 100% आहे. आणि काय म्हणा तुम्ही? पूर भागात काय तर थोडं कमी जास्त होईल, कारण इकडे आमच्या बुळूरघाटमध्ये काय फरक पडत नाही. तिकडे जरा काँग्रेस स्ट्रॉंग आहे का? हा, जरा ते हे जगताप साहेब जाऊन खेळ करायला. हा. काय करायला? तमाण ह्याला ॲडव्हर्टाईज उभारून ते मदत करून काय तर करायला. आणि इकडे बाकी शेतीचे कामं, त्याच्या मदती सरकारकडून होतो वेळ? सरकारकडून व्यवस्थित वेळ होती. बियाणे वगैरे त्यामध्ये भेट होते. आणि सध्या म्हणजे पीक विमा, म्हणजे एकेका शेतकऱ्याला असं पीक विमा आलाय 20,000 25,000 पीक विमा सोडले. तेवढं कामं करत नाही. आणि शेतीची असं लाडकी बहीण योजना केली 1500. लाडके आले घरात? आले सगळ्यांना आले गावात? 7,500 रुपये. हा. आणि तुमच्याकडे आले का सगळे? आले, सगळेजण आले साहेब. काँग्रेस असताना काही एक 5 पैसे नव्हता, तिथं 100 रुपये सोडला तरी इथं 5 पैसे येऊन पोचत नव्हता आम्हाला. आता आमची मोदी सरकार आल्यावर सगळं किती पैसे सोडता आमच्या खात्यावर डायरेक्ट जमा होत आहे. आता मध्ये आधी काय पैसे कायचं की काय भानगड नाही. आता बीजेपी सरकार आलं तरच बरं आहे. इथे हे गाव जे आहे, हा गट आहे झेडपी गट. इकडे तुम्हाला बोलायचं का? नको. हां, तर हा झेडपी गट आहे. इकडे भाजपचं पारडं जड असल्याचं सांगितलं जातं. या गावामध्ये भाजपचं मतदान खूप मोठ्या प्रमाणात होतं. जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा संजय काकांना जास्त मतं इथे मिळाले होते आणि जे विशाल पाटील त्यांना कमी मतं मिळाली होती. म्हणजे एकंदरीत हा भाजपचा आहे, बालेकिल्ला असलेला हा भाग आहे. दुसऱ्या भागात गेलं तर काही काँग्रेसचा भाग आहे. पण जी गावं आहेत तिथे जातीवर मतदान करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होतोय असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. पण त्या गावांमध्ये सुद्धा पक्ष धरून मतदान होईल असं या लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे अर्थातच गोपीचंद पडळकर इथे लढत आहेत. येत्या काळात आपल्याला कळेलच की या मतदारसंघात काय परिस्थिती होती आहे. गोपीचंद पडळकर यांनी स्वतःसुद्धा सांगितलं की सगळेजण मला पाडण्यासाठी एकत्र आलेत, पण मतदार माझ्या मागे आहेत. त्याच्यामुळे मतदार त्यांना निवडून देतात का, की बंडखोरीचा फटका बसतो, की पुन्हा काँग्रेस उमेदवाराला संधी मिळते, ही आपल्याला 23 तारखेला कळणार आहे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. तुर्तास या व्हिडिओ तिथे सांगतोय.